आपल्या महाराष्ट्राचं असणारं कुलदैवत ज्याला म्हणतो ते आमचं श्री क्षेत्र ज्योतिबा, आणि ह्या ज्योतिबाचा सुद्धा विकास करायचा। आणि मला वाटते अर्थमंत्री म्हणून तुम्ही पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये साहेब तुम्ही 50 कोटी रुपये आणि ज्योतिबा विकास प्राधिकरणाची घोषणा केली, पण दुर्दैवानं ते काम थोडंसं मागं पडलंय। मला वाटतं तुम्ही मुख्यमंत्री झाल्याशिवाय ज्योतिबाला तुमच्याकडनं सेवा करून घ्यायची नसेल, आणि म्हणून हा योग खरं तर आज तुमच्या माझ्या आयुष्यात आला असेल। आणि म्हणून मी आज तुम्हाला विनंती करतोय की आपल्या वित्त विभागाचे काही मंडळी प्राधिकरण कशाला पाहिजे, ज्योतिबा विकासासाठी पैसे मागा, अशा काही तांत्रिक गोष्टी त्या ठिकाणी काढतायत। पण मला ह्या व्यासपीठावरून आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्योतिबाचं देवस्थान प्राधिकरणाच्या माध्यमातून डेव्हलप करण्याचा विचार जो मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतोय, असं देवस्थान भारत देशामध्ये दुसरं कुठलंही डेव्हलप करता येणार नाही, या विचारातून मी ही संकल्पना आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवतोय। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की प्लॅन डेव्हलपमेंट 15,000 एकराची करू शकतो, एवढा मोठा तो डोंगर आहे, आणि त्या संपूर्ण डोंगराचा विकास प्रामुख्यानं वन विभागाची मोठी जमीन आहे, आणि त्याला वनेतर कामासाठी वापरा आम्ही म्हणत नाही, पण ते वन लावत असताना पारंपरिक आपलं वन त्या ठिकाणी करावं, त्या ठिकाणी मेडिटेशन सेंटर्स करावं, त्या ठिकाणी योगा सेंटर करावं, त्या ठिकाणी बर्ड सेंच्युरी करावी, त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वॉटर बॉडीज निर्माण कराव्या, आणि ज्योतिबाला येणारा जो भक्त आहे त्याची एक प्रचंड मोठी सोय त्या निमित्तानं करावं, अशा प्रकारची